अरे हो रे, सांगणार आहे, विचार. मी तुला सांगतो अर्थ त्याचा. पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजलेप होणे अभक्तासे. या अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ असा आहे की देवे दिला देह भजना गोमटा. या तुकोक्तीप्रमाणे हा सुंदर मानव देव भगवत भजनासाठी दिलेला आहे, पण ते भजन न करता मुद्दाम विषयासक्त बनून राहणे म्हणजेच पर्वताप्रमाणे महान व जड पातक करणे होय. भक्त झालेला असेल तर पूर्वीची पापे शिल्लक असतील तर नष्ट होतील, पण भक्ताची पापे मात्र नष्ट न होता उलट व्रजलेप म्हणजे व्रजाप्रमाणे कठीण होतात. नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजसी देव हत. याचा अर्थ काय होईल? या चरणाचा अर्थ असा होईल की ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती नाही ते पतित म्हणजेच दृश्य मार्गाने शापित असल्यामुळे अभक्त झालेले आहेत. ते दुर्दैवाने मारलेले असल्यामुळे मुद्दामच हरीचे भजन करीत नाहीत, असा त्याचा अर्थ होईल. मग अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसिनी गोपाळ पावे, याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ असा होईल की असे वाचाळ लोक देवाचे भजन न करता अगणित व्यर्थ बडबड करीत असतात. मग अशा लोकांना गोपाळ हरीची प्राप्ती कशी होईल? हे या तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. काय रे मग मंग्या, शेवटच्या चरणाचा अर्थ काय होईल? ज्ञानदेव म्हणे आत्मा हा निधान सर्व गती पूर्ण एक नांदे. या चरणाचा अर्थ असा होईल की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला प्रणामभूत असलेला म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवास आलेला जो आत्मा तोच माझे खरे ध्यान आहे, कारण केवळ तो आत्माच वस्तुमात्रामध्ये पूर्वत्वाने भरलेला आहे. हा माझा अनुभव आहे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अरे हो, फार सोपा अर्थ आहे रे अभंगाचा. आता मी तुला उद्या संतांची संगती ह्या अभंगाचा अर्थ विचारणार आहे. हो हो, विचारशील, मी त्याचं उत्तर देणार तुला.